नमस्ते बच्चों, मैं तुम्हारी हिंदी अध्यापिका रूपामा हूँ। आज मैंने पाठ 9 इस चैप्टर के संबंधित जानकारी देती हूँ। पाठ का नाम है कि चटोरा बंटी। पाठ का नाम क्या है बच्चों? चटोरा बंटी। सुन रहा है ना सभी? चैप्टर पढ़ने के पहले तुम्हारी किताब खोलो और टिक से बैठो। मैं पढ़ती हूँ, ध्यान से सुनिए और देखिए। पाठ का नाम क्या है बच्चों? पाठ का नाम चटोरा बंटी। चटोरा बंटी। एक बार पढ़ती हूँ, ध्यान से सुनिए और देखिए, किताब देखिए। एक था बंटी बंदर, वह सबसे छोटा था किंतु सबसे ज्यादा फुर्तीला और होशियार था। उसे नई नई चीजें देखने का बहुत शौक था। नई कलाएं देखने और दिखाने में उसे बहुत मजा आता था। एक बार वह शहर गया। वहां की भीड़ भाड़ और चाक चौदा देखकर वह हैरान रह गया। जब शहर की चीजें उसने खाई तो उसे बहुत अच्छी लगी। अब तो वह रोज शहर जाने लगा। एक दिन वह शहर जा रहा था तो रास्ते में उसे उसका मित्र कालू लंगूर मिला। उसने बंटी से पूछा, अरे बंटी, तुम कहाँ जा रहे हैं? अरे बंटी, तुम कहाँ जा रहे हो? बंटी ने कहा, मैं शहर जा रहा हूँ। कालू ने उसे समझाया, बंटी, तुम वहां मत जाया करो। जंगल ही हमारा घर है। शहर में आदमी रहते हैं। खाने को जंगल में भी बहुत कुछ मिल जाता है। वहां क्या मिलता है सिवाय जंगल फल और पत्तियों के? बंटी ने उत्तर दिया। अरे, क्या नहीं मिलता जंगल में? एक बार मेरे साथ शहर चलकर देखो। बर्गर, आलू की टिक्की, पिज्जा, आइसक्रीम, कुल्फी, डबल रोटी के सैंडविच और भी कई प्रकार के व्यंजन खाने को मिलते हैं। पर तुम जानते हो कि इन सब चीजों से शरीर में ताकत नहीं आती। अच्छा, मुझे तुम्हारी नसीहत की जरूरत नहीं। इतना कहकर बंटी उछलता कूदता शहर की ओर बढ़ गया। शहर में बहुत भीड़ भाड़ थी। बंटी उछलता कूदता आगे चल दिया। चलते चलते उसे बहुमंजिली इमारतें दिखाई दी, पर बंटी उधर नहीं गया। सामने ही उसे एक घर दिखाई दिया। उसमें बहुत चहल पहल थी। उस घर में जन्मदिन की दावत चल रही थी और वहां से पकवानों की खुशबू आ रही थी। बंटी ने पास जाकर देखा तो वह फूला नहीं समाया, क्योंकि उस घर की खिड़कियां भी खुली थी। बंटी ने रसोई घर की खिड़की से अंदर झांका तो वहां कोई नहीं था। बंटी रसोई घर में कूदा और पकवाना खाने लगा। तभी वहां उस घर की मालकिन आ गई। उसने तुरंत बाहर से खिड़की दरवाजे बंद कर दिए और मदारी को बुला लिया। मदारी बंटी के गले में रस्सी बांधकर उसे ले गया। बंटी ने भागने की बहुत कोशिश की, पर उसकी एक ना चली। वह सोचने लगा, काश यदि मैंने अपने मित्र की बात मान ली होती तो आज मेरी यह दशा ना होती।
उधर मदारी बंटी का बहुत ध्यान रखता था। वह उसे खूब खाने की चीजें भी देता, परंतु फिर भी बंटी उदास रहता। धीरे धीरे मदारी ने बंटी को तरह तरह की कला भाजियां भी सिखा दी। अब रोज बंटी को मदारी के साथ कला भाजियां दिखाने जाना पड़ता। उसकी कला भाजियां देखकर सब बच्चे बहुत खुश होते, परंतु बंटी को यह सब अच्छा ना लगता। उसे अपने घर की बहुत याद आती थी। एक दिन बंटी बहुत उदास था। मदारी उसे खूंटे से बांधकर कहीं गया था। तभी कुछ बच्चे बंटी के पास गए। उन्होंने बंटी से उसकी उदासी का कारण पूछा तो बंटी ने उन्हें सब कुछ बता दिया। बच्चों को बंटी पर दया आ गई। उन्होंने बंटी को समझाते हुए कहा, बंटी, लालच करने का यही फल होता है, इसलिए हमें कभी लालच नहीं करना चाहिए। बंटी बोला, हाँ, मुझे अपनी गलती का एहसास हो गया है। अब से मैं कभी लालच नहीं करूँगा। यह सुनकर बच्चे बहुत प्रसन्न हुए। उन्होंने बंटी की रस्सी खोल दी। बंटी बच्चों को धन्यवाद देकर जंगल की ओर चला गया। समझ में आया बच्चों? बच्चों, एकता बंटी बंदर। बंदर का मतलब ಮಂಕಿ. ಒಂದು ಮಂಕಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಮಂಕಿ ಹೆಸರೇನಂತ? ಬಂಟಿ ಅಂತ. वह सबसे छोटा था. वह बहुत छोटा था. ತುಂಬಾ ಚಿಕ್ಕದಾಗಿರುತ್ತೆ. किंतु सबसे ज्यादा फुर्तीली और होशियार था. किंतु वह सबसे ज्यादा फुर्तीला और होशियार था. मतलब है कि बुद्धिमान था. ತುಂಬಾ बुद्धिವಂತ ಆಗಿರುತ್ತೆ ಮತ್ತೆ ಚತುರ ಕೂಡ ಆಗಿರುತ್ತೆ. उसे नई नई चीजें देखने का बहुत शौक था. उनके लिए बहुत नए तरीके का नया नया चीजें देखने का बहुत शौक था. शौक था का मतलब है कि क्या है शौक? शौक का मतलब तुम्हें पता है क्या? शौक का मतलब? शौक का मतलब है कि ತುಂಬಾ ಇಷ್ಟಪಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹೊಸ ಹೊಸ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಕಾತರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ ಕರೀತಾರಲ್ವಾ, ಆ ಥರ ಶೌಕ್ था. वह नई कलाएं देखने और दिखाने से उसे बहुत मजा आता था. नया कला, नया नया तरीके का चीजें देखने में और कलाएं देखने में उसको बहुत मजा आता था. मजा ಅಂತಂದ್ರೆ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ. एक बार वह शहर गया. एक दिन वह कहाँ गया था कि ये बंदर कहाँ गया? शहर गया. शहर का चित्र देखे हैं क्या तुम्हें सभी? आई ना, देखे हैं ना? देखो अभी. एक दिन वह शहर गया था. शहर में भीड़ भाड़ और चका ಚೌದ ದೇಖ್ಕರ್ ವಹ ಹೈರಾನ್ ರಹ ಗಯ. ಅಲ್ಲಿರ್ತಂತಹ ಗುಂಪುಗಳು ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾತಾವರಣ ಎಲ್ಲಾನು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಹೈರಾನ್ ರಹ ಗಯ, ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ ತುಂಬಾ. जब वह शहर की चीजें उसे खाई तो उसे बहुत अच्छी लगी. शहर का चीजें खाने से उसको बहुत अच्छा लगा. शहर में क्या क्या मिल सकते हैं खाने के लिए? क्या क्या मिल सकते हैं? तुम्हें खाए हैं ना बच्चों? क्या क्या मिल सकते हैं? पानी पूरी, गोभी मंचूरी, डोसा, इडली और आइसक्रीम मिलते हैं और कुल्फी मिलते हैं. बहुत सारे सैंडविच मिलते हैं, पिज़्ज़ा मिलते हैं, बर्गर मिलते हैं, बहुत सारे मिलते हैं. उसको खाने से बहुत इसके लिए अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. किसको बहुत अच्छा लगा? बंटी को बहुत अच्छा लगा. अब तो वह रोज शहर जाने लगा था. दिन बार वैसे ही खाना का इच्छा होकर के वो दिन बार शहर जाने लगा था. ಇದಕ್ಕೆ ತಿನ್ನೋದ್ರಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಪಿಜ್ಜಾ, ಬರ್ಗರ್, ಐಸ್ ಕ್ರೀಮ್ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ವ ಅದಕ್ಕೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನ ರುಚಿನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ದಿನಾ ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ಬಿಡುತ್ತೆ.
ಎಲ್ಲಿಂದ ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗೋಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ? ಜಂಗಲಿಂದ ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡುತ್ತೆ. एक दिन वह शहर जा रहा था तो रास्ते में उसे उसका मित्र कालू लंगूर मिला. एक दिन वह शहर जा रहा था, उस समय रास्ते में कौन मिला? उसका मित्र कालू लंगूर मिला था. कौन मिला था? कालू लंगूर मिला था. देखो उसका फ्रेंड का नाम क्या है? बंटी का फ्रेंड का नाम लंगूर. रास्ते में बंटी को लंगूर मिला. उसने बंटी से पूछा, अरे बंटी तुम कहाँ जा रहे हो? बंटी हत्र ಕೇಳುತ್ತದೋ, ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ಯಾ ಬಂಟಿ ನೀನು? बंटी ने कहा, मैं शहर जा रहा हूँ. बंटी ಹೇಳುತ್ತೆ, ನಾನು ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. कालू ने उसे समझाया. ठीक से समझाते हैं कालू ने उसके लिए, बंटी तुम वहां मत जाया करो. ऐसे दिन भर जाने का तरीका गलत है. तुम्हें शहर मत चलो. जंगल ही हमारा घर है. ಈ ತರ ನೀನು ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ. ನಮ್ಮ ಮನೆ ಯಾವುದು ಅಂತಂದ್ರೆ ಕಾಡು. ನಾವು ಅಲ್ಲೇ ವಾಸವಾಗಿರ್ಬೇಕು. ಶಹರ್ ಮೇ ಆದ್ಮಿ ರಹತೆ ಹೈ. ನಗರದಲ್ಲಿ ಯಾರು ವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಜನಗಳು ವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಖಾನೆ ಕೋ ಜಂಗಲ್ ಮೇ ಭಿ ಬಹುತ್ ಕುಚ್ ಮಿಲ್ತೆ ಹೈ. ನಮ್ಗೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಕಾಡಲ್ಲಿ ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ತರದಂತಹ ಹಣ್ಣು ಹಂಪಲುಗಳು, ಗೆಡ್ಡೆ ಗೆಣಸುಗಳು ಎಲ್ಲವೂ ಸಿಗುತ್ತೆ. ಬಹುತ್ ಕುಚ್ मिल जाता है. इसीलिए तुम शहर मत चलो. ऐसे बोलते हैं. कौन बोलते हैं? कालू लंगूर बोलते हैं. किसको बोलते हैं? बंटी को बोलते हैं. अगर उस समय क्या जवाब देते हैं बंटी? यहाँ क्या मिलता है सिवाय जंगल फल और पत्तियों के? ಬಂಟಿನೇ ಉತ್ತರ ದಿಯ. ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಸಿಗುತ್ತೆ ಜಂಗಲಲ್ಲಿ? ಬರೀ ಹಣ್ಣುಗಳು ಮತ್ತೆ ಅದ್ರ ಎಲೆಗಳು ಮಾತ್ರ ನಮ್ಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ. देखो बच्चे, यहाँ पर जंगल का एक चित्र है. जंगल में हमें क्या क्या मिलते हैं? बहुत सारे फल मिलते हैं और फूल मिलते हैं. बहुत सारे जानवर रहते हैं. वहाँ पर पक्षियाँ रहते हैं, तितलियाँ रहते हैं. बहुत सारे जानवर देखने में मिल सकते हैं. जंगल बहुत अच्छा स्थल है. हमें इसको देखते हैं तो बहुत खुश हो जाते हैं, है ना? और अच्छे वाला फल पानी भी हमें मिलते हैं. ये बंटी क्या बोलते हैं कि जंगल में सिर्फ क्या मिलते हैं कि फल मिलते हैं और पत्तियां मिलते हैं. और क्या मिलते हैं? जंगल में पिज्जा, बर्गर, सैंडविच सब कुछ मिलते हैं क्या बच्चों? नहीं मिलते हैं. बंटी क्या आंसर देते हैं कि ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಸಿಗುತ್ತೆ ಕಾಡಲ್ಲಿ? ಬರೀ ಜಂಗಲಲ್ಲಿ ಕಾಡಲ್ಲಿ ಬೆಳ್ತಕ್ಕಂತಹ ಹಣ್ಣು ಹಂಪಲುಗಳು ಸಿಗುತ್ತೆ, ಅದ್ರ ಎಲೆಗಳು ಸಿಗುತ್ತೆ, ಮರದ ಎಲೆಗಳು ಸಿಗುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಇನ್ನೇನು ಸಿಗಲ್ಲ ಅಂತ ಕಾಲು ಲಂಗೂರ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಆನ್ಸರ್ ಮಾಡುತ್ತೆ. देख लो यहाँ पर बहुत सारे चीजें हैं. खाने का चीज है ना? बहुत अच्छा लगता है ना खाने के लिए? अच्छा लगता है ना? हाँ. अरे क्या नहीं मिलते जंगल में? ಏನ್ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಜಂಗಲಲ್ಲಿ ಅಂತ ಕೇಳುತ್ತೆ ಕಾಲು ಲಂಗೂರ್ ಕೇಳುತ್ತೆ. एक बार मेरे साथ शहर चलकर देखो. एक बार तुम्हें मेरे साथ शहर चलकर देखो. वहां पर क्या क्या मिलते हैं कि बर्गर मिलते हैं, आलू की टिक्की मिलते हैं, पिज्जा मिलते हैं. यहाँ पर देखिए चित्र में आइसक्रीम है, कुल्फी है और डबल रोटी, सैंडविच भी मिलते हैं और कई प्रकार के व्यंजन खाने को मिलते हैं. हमें बहुत सारे व्यंजन के साथ कई प्रकार के व्यंजन खाने को हमें मिलते हैं. इसी तरीके का खाने जंगल में मिलते हैं क्या? ना मिलते हैं. है ना? इसीलिए बंटी बोलते हैं बहुत सारे चीजें शहर में मिलते हैं, बहुत पसंद लगते हैं मुझे, इसीलिए मैं कहाँ जाता हूँ कि शहर जाता हूँ. ऐसे उत्तर देते हैं. और देखिए बच्चों यहाँ पर चित्र में बहुत सारे तरीके का फल है और खाने का चीज भी है. रोटी है, चावल है, पूरी है, सब कुछ सब्जियां भी हैं, सब कुछ है ना? पर तुम जानते हो कि इन सब चीजों से शरीर में ताकत नहीं आते हैं. उस समय आंसर बोलते हैं कि लंगूर ये सब खाने से, आइसक्रीम खाने से,
डबल रोटी खाने से और सैंडविच खाने से, पिज़्ज़ा बर्गर ये सब खाने से क्या नहीं मिलते हैं कि शरीर में ताकत नहीं आते हैं, ताकत नहीं मिलते हैं। अच्छा अच्छा मुझे तुम्हारी नसीहत की ज़रूरत नहीं। अच्छा अच्छा तुम क्या बोलते हैं वो इसका नसीबत नहीं ज़रूरी है। इतना कहकर बंटी उछलता कूदकर शहर की ओर बढ़ गया। ಬಂಟಿ ಏನೆಲ್ಲ ಉಪದೇಶ ಮಾಡುತ್ತೆ ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಲ್ಲ, ಬಂಟಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಲಂಗೂರ್ ಉಪದೇಶ ಮಾಡುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ, ಈ ಥರ ಮಾಡಬೇಡ, ಹೋಗಬೇಡ ನೀನು ಶಹರ್ಗೆ, ಜಂಗಲಲ್ಲೇ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಥರದಾದಂಥ ಹಣ್ಣು ಹಂಪಲುಗಳು ಸಿಗುತ್ತೆ, ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಶರೀರ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಸ್ವಸ್ಥತೆ ಕೂಡ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಆರೋಗ್ಯವಾಗಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀನೇನು ಮಾಡಬೇಕು, ಜಂಗಲಲ್ಲೇ ಇರು, ಶಹರ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಅದೇನು ಮಾಡುತ್ತೆ ಬಂಟಿ ಆದರೆ ಅದು ಮಾತನ್ನ ತೆಗ್ದಾಕತ್ತೆ, ಕೇಳಿಸ್ಕೊಳಕ್ ಹೋಗಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ. ಆಯ್ತು ಬಿಡು, ನಿನ್ನ ಮಾತಿನ ಅವಶ್ಯಕತೆ, ನಿನ್ನ ಬುದ್ಧಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅದೇನು ನನಗೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಿನ್ನ ಕೆಲಸ ನೀನು ನೋಡ್ಕೊ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಅದು ಶಹರ್ಗೆ ಹೊಟ್ಟೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. शहर में बहुत भीड़ भाड़ थी। बंटी उछलता कूदता आगे चल गया। चलते चलते उसे बहुमंजिली इमारत दिखाई दी। शहर में बहुत सारे भीड़ भाड़ थी और बंटी उछल कूद करके आगे उछलते कूदते चला दिया. चलते चलते ಬಹುಮಂಜಿಲೆ ಇಮಾರತಿ ದಿಕ್ಕಾಯಿ ದಿ, ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಮನೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಕುಪ್ಪಳಿಸ್ಕೊಂಡು ನೆಕ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಅದು ಶಹರ್ಗೆ ಹೋಗುತ್ತೆ ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗಿ. ಅವಾಗ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಮನೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಬಂಟಿಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. पर बंटी उधर नहीं गया, उधर नहीं जाते हैं. सामने ही उसे एक घर दिखाई दी. उसके पास एक सामने एक घर दिखाई दी. ಒಂದು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಮನೆ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅದು. ಜಿಸ್ಮೆ ಬಹುತ್ ಚಹಲ್ ಪಹಲ್ತಾ, ತುಂಬಾ ಗಲಾಟೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ, ಚಹಲ್ ಪಹಲ್ತಾ ತುಂಬಾ ಜನ ಸೇರ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. उस घर में जन्मदिन की दावत चल रही थी और वहां के पकानों की खुशबू आ रही थी. ಅಲ್ಲಿ ಜನ್ಮದಿನ, ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಒಂದು ಆಚರಣೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಒಂದು ಸಮಯ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿಧ ವಿಧವಾದಂತಹ ತಿಂಡಿಗಳನ್ನ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಸುವಾಸನೆ ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಬಂಟಿಗೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. बंटी ने पास जाकर देखा तो वह फूल नहीं समाया. बंटी उसके पास जाते हैं, रसोई घर के पास जाते हैं और देखते हैं. उसको बहुत खुश हुआ क्योंकि उस घर की खिड़कियां भी खुली थी. ಅದು ಹೋಗುತ್ತೆ, ಮನೆ ಒಳಗೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ನುಗ್ಗುತ್ತೆ, ನೋಡುತ್ತೆ ಅಡುಗೆ ಮನೆಯಿಂದ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಥರದಾದಂತಹ ತಿಂಡಿಗಳನ್ನು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಅದ್ರ ರಸೋಯಿಗರ್ದು ಅಡುಗೆ ಮನೆ ಕಿಟಕಿ ಕೂಡ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಓಪನ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅದ್ರ ಖುಷಿ ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ದುಪ್ಪಟ್ಟಾಗುತ್ತೆ. बंटी ने रसोई घर की खिड़की से अंदर झाका तो वहां कोई नहीं था. ಬಂಟಿ ಆ ಕಿಟಕಿಯಿಂದ ಬಗ್ ನೋಡುತ್ತೆ, ಅದ್ರೊಳಗಡೆ ಅಡುಗೆ ಮನೆ ಒಳಗಡೆ ಯಾರು ಇರೋದಿಲ್ಲ. ಬಂಟಿಗಂತೂ ತುಂಬಾನೇ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಬಂಟಿ ರಸೋಯಿ ಘರ್ ಮೇ ಕೂದಾ ಔರ್ ಪಕ್ವಾನ ಖಾನೆ ಲಗಾ. ಬಂಟಿ ಏನ್ ಮಾಡತ್ತೆ, ರಸೋಯಿ ಘರ್ ಒಳಗಡೆ, ಮನೆ ಒಳಗಡೆ ನುಗ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ನುಗ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲವನ್ನು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. देखिए बहुत सारे तरीके का यहाँ पर खाना है. रोटी है और पूरी है, सब्जियां हैं, बहुत तरीके का सब्जी है. ये सब खाने के लिए बंटी को मन हुआ, इसलिए खाने के लिए शुरू किया था. और तभी वहाँ उस घर की मालकिन आ गया था. वो खाना खा रहा था ना, उस समय उसका घर की मालकिन आ गया था. उसको बहुत गुस्सा आया क्योंकि वह बंटी खा रहा था ना, इसको देखकर बहुत गुस्सा आया. उसने तुरंत बाहर से खिड़की दरवाजे बंद कर दिया और जल्दी जल्दी मालकिन ने क्या किया था कि रसोई घर का खिड़की दरवाजे सब कुछ बंद कर दिया. फिर बाद में वो क्या किया, माद्री को बुला दिया. माद्री का मतलब है कि ಈ ಕೋತಿ ಮತ್ತೆ ಕರಡಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಆಟ ಆಡಿಸ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸ್ತಾರಲ್ವಾ, ಅವ್ರಿಗೆ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮಾದ್ರಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸರ್ಕಸ್ ಅನ್ನ ನಡೆಸ್ತಾರಲ್ವಾ, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಮಾದ್ರಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ. ಅವನನ್ನ ಕರೆಸ್ತಾರೆ. ಮಾದ್ರಿ ಬಂಟಿ ಕೋ ಗಲೆ ಮೇ ರಸ್ಸಿ ಬಾಂಧ್ಕರ್ ಉಸೆ ಲೇ ಗಯಾ ತಾ. ಮಾದ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಂಟಿಗೊಂದು ಕತ್ತಿಗೊಂದು ದಾರವನ್ನ ಕಟ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಂಧಿಸ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೊಟ್ಟೋಗ್ತಾನೆ. ಬಂಟಿನೇ ಭಾಗ್ನೆ ಕಿ ಬಹುತ್ ಕೋಶಿಶ್ ಕಿ ಪರ್
ಉಸ್ಕಿ ಏಕ್ ನಾ ಚಲೆ. ಬಂಟಿ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಅವನಿಂದ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೇನಾಗಲ್ಲ, ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ. देखो यहाँ पर माद्री का चित्र है. वो क्या कर रहा है कि बंटी को गली में रस्सी लगाकर लेके चला रहा है ना. वह सोचने लगा, काश यदि मैंने अपने मित्र की बात मान ली होती तो आज मेरी यह दशा ना होगा. ಬಂಟಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ, ನಾನೇನಾದ್ರೂ ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ, ಲಂಗೂರ್ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ಈಗ ಈ ತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನನಗೆ ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ. उधर माद्री बंटी का बहुत ध्यान रखता था. बंटी को बहुत प्यार करता था माद्री, उसके तरफ ज्यादा ध्यान देता था. वह उसे खूब खाने की चीजें भी देते, परंतु फिर भी बंटी उदास था. माद्री ने बंटी को खाने के लिए बहुत तरीके का खाना चीज भी देते थे, परंतु उसको बंटी को बहुत उदास हुआ था. ಮಾದ್ರಿ ಆ ಬಂಟಿನ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೋತಾ ಇರ್ತಾನೆ, ಬೇಕಾದಂತಹ ತರತರವಾದಂತಹ ತಿಂಡಿಗಳನ್ನ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೊಡಿಸ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಬಂಟಿಗೆ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಬಂಟಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬಾ ಬೇಸರ ಇರುತ್ತೆ, ಬೇಜಾರಾಗ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ಅದು. ಧೀರೆ ಧೀರೆ ಮಾದ್ರಿ ने बंटी को तरह तरह की कला भाजियां भी सिखा दी. ಸಮಯ ಕಳೀತಿದ್ದಂಗೆ ಮಾದ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ಬಂಟಿಗೆ ಬೇರೆ ತರದಾದಂತಹ ಒಂದು ಕಲೆಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಕಲಿಸ್ತಾನೆ. ಅಂದ್ರೆ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಾಗಿರ್ಬೋದು, ಕಡ್ಡಿ ಮೇಲೆ ನಡೀತಕ್ಕಂಥದ್ದಾಗಿರ್ಬೋದು, ದಾರದ ಮೇಲೆ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ ಕೆಳಗೆ ಜಂಪ್ ಮಾಡೋದಾಗಿರ್ಬೋದು. ನೀವೆಲ್ಲ ಸರ್ಕಸ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದಿರಲ್ವಾ, ಯಾವ್ಯಾವ ತರ ನಡ್ಸ್ಕೋತಾರೆ, ಜಾನುವಾರುಗಳನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಲೆಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಲಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ಬೆಂಕಿ ಹತ್ತಿಸ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದ್ರೊಳಗಡೆ ಸ್ಕಿಪ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಸೈಕಲ್ನ ಹೊಡಿತಕ್ಕಂಥದ್ದಾಗಿರ್ಬೋದು, ಇದೆಲ್ಲ ತರದಂತಹ ಕಲೆಗಳನ್ನ ಕಲಿಸ್ತಾರಲ್ವಾ. ಅದೇ ತರ ಈ ಮಾದ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ಬಂಟಿಗೆ ಎಲ್ಲಾ ತರವಾದಂತಹ ಕಲೆಗಳನ್ನ ಕಲಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾನೆ. अब रोज बंटी को माद्री के साथ कलाबाजी दिखाने जाना पड़ता था. ಒಂದ್ ದಿನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಮಾದ್ರಿ, ಬಂಟಿನ ತನ್ನ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಒಂದ್ ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಜನ ಸೇರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಈ ಬಂಟಿ ಏನೇನ್ ಕಲೆಗಳನ್ನ ಕಲ್ತ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಏನೇನ್ ಆಟಗಳನ್ನ ಕಲ್ತ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ತೋರಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಮಾದ್ರಿಗೆ ದುಡ್ಡು ಸಿಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. उसकी कालाबाजी देखकर सब बच्चे बहुत खुश होते थे. ये सर्कस देखते हैं तो बहुत सारे बच्चे खुश हो जाते हैं. वैसे ही उस समय पैसे भी देते हैं, बड़े वाले भी खुश हो जाते हैं, है ना. ಸರ್ಕಸ್ ಅಲ್ಲಿ ಈ ಜಾನುವಾರುಗಳ ಆಟಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ದುಡ್ಡನ್ನ ಹಾಕ್ತಾರೆ. ದೊಡ್ಡವ್ರು ಕೂಡ ಸರ್ಕಸ್ ಅನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಖುಷಿ ಆಗ್ತಾರೆ. ಅದೇ ತರ ಈ ಬಂಟಿದು ಸರ್ಕಸ್ ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಳೆಲ್ಲ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಪರಂತು ಬಂಟಿ ಕೋ ಯಹ ಸಬ್ ಅಚ್ಚಾ ನಹೀ ಲಗ್ತಾ. ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಬಂಟಿಗೆ ಏನಾಗಿರಲ್ಲ, ಇಷ್ಟ ಆಗಿರಲ್ಲ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಜಾನುವಾರುಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ನಾವು ಕಟ್ಟಾಕಿ ಒಂದ್ ಕಡೆ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ನಾವ್ ಹೇಳ್ದಂಗೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರನ ಕೊಡದೆ ಹಾಗೆ ಇರಿಸ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತುಂಬಾ ತಪ್ಪಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಬಂಟಿಗೆ ತುಂಬಾ ಹಿಂಸೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಉಸೆ ಅಪ್ನೆ ಘರ್ ಕಿ ಬಹುತ್ ಯಾದ್ ಆತಿ ಥಿ. ಬಂಟಿಗೆ ತನ್ನ ಮನೆ ತುಂಬಾ ನೆನಪಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ನಾನು ಕಾಡಿಗೆ ಹೊಟ್ಟೋಗ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ. एक दिन बंटी बहुत उदास था. यहाँ पर चित्र में देखते हैं तो तुम्हें पता चलता है बंटी एक लकड़ी लेकर चल रहा है. वो भी देखते हैं तो बच्चे क्या हो सकते हैं कि खुश हो जाते हैं. ये भी एक कला है. एक दिन बंटी बहुत उदास था. ಮಾದ್ರಿ ಉಸೆ ಗುಂಟೆ ಸೆ ಬಾಂಧ್ಕರ್ ಕಹಿ ಗಯಾ ತಾ. ಒಂದಿನ ಬಂಟಿ ತುಂಬಾ ಬೇಜಾರಾಗಿರುತ್ತೆ. ಮಾದ್ರಿ ಏನ್ ಮಾಡಿರ್ತಾನೆ, ಒಂದ್ ಗೂಟಕ್ಕೆ ಅದನ್ನ ಕಟ್ಟಾಕ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡಿರ್ತಾನೆ, ಬಂಟಿನ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿರ್ತಾನೆ. ಈ ಚಿತ್ರ देखते हैं तो तुम्हें पता चलता है. तभी कुछ बच्चे बंटी के पास गए. उस समय कुछ बच्चे क्या किया था कि बंटी के पास गए. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಬಂಟಿ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ. उन्होंने बंटी से उसकी उदास का कारण पूछे तो बंटी ने उन्हें सब कुछ बता दिया. ಬಂಟಿನ ಕೇಳುತ್ತೆ, ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಬೇಜಾರಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ಯಾ, ಏನಾಯ್ತು ನಿನ್ಗೆ ಅಂತ ಎಲ್ಲಾ ಮಕ್ಕಳು ಕೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಇರೋ ವಿಷಯ ಬಂಟಿ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಹೇಳುತ್ತೆ. बच्चों को बंटी पर दया आ गई. उन्होंने बंटी को समझाते हुए कहा, बंटी लालच करने का यही फल होता है, इसलिए हमें कभी लालच नहीं करना चाहिए.
ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಹೇಳ್ತಾರೆ ಬಂಟಿಯ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು, ನೋಡು ನೋಡು ದುರಾಸೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೇದಲ್ಲ, ದುರಾಸೆಯನ್ನ ಪಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದ್ರ ಪ್ರತಿಫಲ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಕೆಟ್ಟದಾಗೆ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದುರಾಸೆಯನ್ನ ಪಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಬಂಟಿ ಬೋಲಾ, ಹಾ ಮುಜೆ ಅಪ್ನಿ ಗಲ್ತಿ ಕಾ ಅಹಸಾಸ್ ಹೋ ಗಯಾ ಹೈ, ನಾನೇನ್ ತಪ್ಪು ಮಾಡಿದೆ ಅಂತ ನನ್ಗೆ ಇವಾಗ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ. ಅಬ್ಸೆ ಮೈ ಕಬಿ ಲಾಲಚ್ ನಹಿ ಕರುಂಗ, ಇನ್ಮೇಲಿಂದ ನಾನು ಏನ್ ಮಾಡಲ್ಲ, ಆಸೆಯನ್ನ ಪಡೋದಿಲ್ಲ, ದುರಾಸೆಯನ್ನ ಪಡೋದಿಲ್ಲ. ಎಸ್ ಸುನ್ಕರ್ ಬಚ್ಚೆ ಬಹುತ್ ಪ್ರಸನ್ನ ಹುಯೆ, ಈ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾರೆ. ಉನ್ಹೋನೆ ಬಂಟಿಗೆ ರಸ್ಸಿ ಕೋಲ್ದಿ, ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಬಂಟಿದ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ವಾ, ಕತ್ತಿಗೆ ಕಟ್ಟಾಗಿರ್ತಾರಲ್ವಾ, ಆ ಒಂದು ದಾರವನ್ನ ಬಿಚ್ತಾರೆ. ಬಂಟಿ ಬಚ್ಚೋಂ ಕೋ ಧನ್ಯವಾದ ದೇಕರ್ ಜಂಗಲ್ ಕಿ ಓರ್ ಚಲಾ ಗಯಾ, ಬಂಟಿ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಮನೆ ಅಂದ್ರೆ ಜಂಗಲ್ ಕಡೆಗೆ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಕುಪ್ಪಳಿಸ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡ್ಕೊಂಡು ಅದ್ರ ಮನೆಗೆ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಹೋಗುತ್ತೆ. तो बच्चों तुम्हें समझ में आया ना, लालच का फल क्या मिलते हैं, लालच से क्या होते हैं. कोई भी लालच ज्यादा समय तक नहीं टिका पाते, एक ना एक दिन उस लालच का दुष्परिणाम सामने आना ही होता है. इसके लिए हमें सदैव लालच करने से बचाना चाहिए. अगर हम किसी लालच के जाल में फंस भी गए हैं तो समय रहते उससे बाहर आ जाए. अगर हम समय रहते लालच की प्रवृत्ति को त्याग देने तो शायद हम लालच के दुष्परिणाम से बचा भी सकते हैं. बच्चों, लालच करना बुरी आदत है, बुरी बल है. इस कथन में तुम्हें सब कुछ पता चला है ना बच्चों. लालच करने का अक्सर हम कोई ऐसे मुसीबत मोल लेते हैं जो हमारे लिए नुकसानदायक ही होती है, इसीलिए लालच नहीं करना चाहिए. इस चैप्टर के संबंधित व्याकरण इस प्रकार है. समानार्थक शब्द मित्र के लिए दोस्त, घर के लिए मकान, प्रसन्न के लिए कुछ, आदमी के लिए मनुष्य. और वचन बदलिए, किटकियां किटकी, नारियां नारी, दवाइयां दवाई, साड़ियां साड़ी, मिठाइयां मिठाई. धन्यवाद बच्चों. हैव अ नाइस डे. थैंक यू.